नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। तुमच्या पर्सेंटाइल नुसार तुम्हाला कोणतं कॉलेज लागू शकतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला एक कॉलेज बद्दल मी खूप इम्पॉर्टंट माहिती देणार आहे। ठीक आहे, पण त्याआधी पूर्ण व्हिडिओला बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ठीक आहे, बघा बाळांनो, जर तुमचे 90+ पर्सेंटाइल आहेत तर तुम्हाला चांगले कॉलेजेस भेटणारच आहेत। ठीक आहे, किंवा 95+ आहेत, 97+ पर्सेंटाइल आहेत तर तुम्हाला CUEP झालं, VGTI झालं, वालचंद झालं, PICT झालं, VIT झालं, KJ सौम्या झालं, DJ सांगवी झालं, ठीक आहे, तुमचं MIT झालं, खूप चांगले कॉलेजेस तुम्हाला 90 पर्सेंटाइलच्या वरती प्रत्येक कॅटेगरीसाठी भेटणार आहेत। ठीक आहे, मे बी ओपन साठी खूप जास्त पर्सेंटाइल लागतील, पण ओव्हरऑल तुम्ही कन्सिडर करू शकता। त्याच जागेवर जर तुमचे 70-80 पर्सेंटाइल अप असतील तरी तुम्हाला DY पाटील वगैरे असे कॉलेजेस वगैरे तुम्ही मीडियम लेवलचे कॉलेजेस बघू शकतात महाराष्ट्रातले। पण जर त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटाइल असतील, तुमचे 20, 30, 40 पर्सेंटाइल असतील तर तुमच्यासाठी आता एक ऑप्शन म्हणजे एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा पण किंवा प्रायव्हेट कॉलेजेसचे पण तुम्हाला ऑप्शन तुमच्या साठी ठेवावे लागतील। मी असं नाही म्हणत की तुम्हाला कॅपराउंड मध्ये अप्लाय नाही करायचं, कॅपराउंड मध्ये नक्कीच अप्लाय करा, पण काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या एक्झाम वगैरे असतील तर देऊन ठेवा ना, ऍटलीस्ट एक्झाम देऊन ठेवा। घेणं ना घेणं ती नंतरची गोष्ट आहे बाळांनो, परीक्षा द्यायला काय लागतं है ना, प्रत्येक कॉलेजची परीक्षा ऍटलीस्ट देऊन ठेवा। चॉईसेस राहतील आपल्याकडे, बॅकअप काही ना काही आपलं नाही झालं तरी या कॉलेजेसमध्ये आपण ट्राय करू शकतो है ना। तर तसंच पण प्रायव्हेट कॉलेज पण चूज करताना ना बाळांनो, आता प्रायव्हेट कॉलेज 3 आणि 4 लाखाचं पॅकेज देत आहे एवढी फीस पे करून, मग त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल। ठीक आहे, मग या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही टेक स्कूल का नाही चूज करत? ठीक आहे, आता भरपूर सारे टेक स्कूल झाले जिथं कम्प्युटर सायन्स म्हणजे कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट खूप जास्त तुमचे स्ट्रॉंग केले जातात। ठीक आहे, सगळ्याच टेक स्कूलमध्ये, आणि आता टेक स्कूलमध्ये पण खूप सारे टेक स्कूल आले बाळांनो, मग त्याच्यात कोणतं सिलेक्ट करायचं आपण? आणि या सगळ्या टेक कॉलेजेस मधून किंवा टेक स्कूल मधून जर माझं फेवरेट म्हटलं बाळांनो, माझं फेवरेट येतं पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी। ठीक आहे, आणि आजकाल न्यूज मध्ये डिमांड मध्ये सगळ्यात जास्त पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच आहे। ठीक आहे, पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी हे बँगलोरला सिच्युएटेड आहे बाळांनो। ठीक आहे, म्हणजे आजूबाजूला तुमच्या अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असतील। ठीक आहे, तुम्ही जिथं शिकताय तिथं आजूबाजूला जाताना तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वाले भेटतील, तुम्हाला गुगल वाले भेटतील है ना, या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल, म्हणजे नेटवर्किंग होईल बेसिकली। ठीक आहे, या टेक स्कूलला बनवलंय बाळांनो मुकुल रस्तोगी सरांनी आणि भास्वत अग्रवाल सरांनी। ठीक आहे, भास्वत अग्रवाल सरांबद्दल बोलायला झालं तर ते स्वतः मायक्रोसॉफ्ट मध्ये वर्क केलेलं आहे। ठीक आहे, आणि मुकुल रस्तोगी सरांबद्दल बोलायला झालं तर ते स्वतः एक IITian आहेत। ठीक आहे, यांना काय वाटलं, इंडस्ट्रीमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमी आहे, जसं की विद्यार्थी पास आउट होतो इंजिनिअरिंग मधून, तो परत त्याला ट्रेनिंग द्यावी लागते इंडस्ट्रीमध्ये, जेणेकरून तो इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो। मग इथं हा काही गॅप नाही का बाळांनो? जर कॉलेजमध्ये तुम्ही जे शिकताय तेच तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काय इम्प्लिमेंट नाही करावं लागत आहे, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये काही ना काही वेगळं शिकताय, इंडस्ट्रीमध्ये त्याची रिक्वायरमेंट मीटअप नाही होते, इंडस्ट्रीवाल्यांना स्वतःला दुसरी तुम्हाला कोडिंग लँग्वेज किंवा स्वतः ट्रेन करावं लागतं। हा जो गॅप होता ना, हा त्यांनी आयडेंटिफाय केला की इंडस्ट्रीला जी रिक्वायरमेंट आहे तीच कॉलेजेस कडून झाली पाहिजे। हा जो गॅप मीटअप करण्यासाठी त्यांनी ही पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी इस्टॅब्लिश केलंय बाळांनो। पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला BTech डिग्री भेटते इन कम्प्युटर सायन्स इन स्पेशलायझेशन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग। ठीक आहे, ही UGC अप्रूव्ड युनिव्हर्सिटी द्वारा तुम्हाला डिग्री भेटते, मेधावी स्किल युनिव्हर्सिटी द्वारा, जी की एक UGC अप्रूव्ड युनिव्हर्सिटी आहे। आणि बाळांनो, इथं क्लासरूमचे आहेत, असं नाही की फक्त तुम्ही बसा, जे शिक्षक शिकवतात ते फक्त तुम्ही बघून राहा, असं नाही। ठीक आहे, इथं स्वतः त्यांनी वर्क स्पेस क्रिएट केलेले त्यांचे। ठीक आहे, वर्कशॉप्स क्रिएट केलेले, स्टुडिओज क्रिएट केलेले आहेत, कोड लॅब्स क्रिएट केलेले आहेत, लॉन्च पॅड क्रिएट केलेले आहेत, जिथं तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज खूप जास्त घेणार आहेत बाळांनो। ठीक आहे, या गोष्टीला समजा तुम्ही प्रॅक्टिस करणार, तुम्ही चुकणार, परत अजून तुम्ही बरोबर करणार, फिक्स करणार त्या प्रॉब्लेमला, ही तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच शिकवतात बेसिकली है ना। आता सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या मनात येत असेल, सर एवढं तुम्ही बोलताय त्यांच्या रिझल्ट बद्दल सांगा, कारण कॉलेज हे रेकॉग्नाइज होतं त्याच्या रिझल्टमुळे, जर त्याचा रिझल्ट चांगला आहे तर कॉलेज चांगलं आहे ना। पोलराइज बद्दल मी कॉन्फिडंटली सांगू शकतो, यांचा रिझल्ट खूप आउटस्टँडिंग आहे बाळांनो। पोलराइजला स्टार्ट होऊन 2च वर्ष झालेले आहेत, 20 विद्यार्थ्यांनी ठीक आहे इंटरनॅशनल इंटर्नशिप क्रॅक केल्या, इंटरनॅशनल बोलतोय मी। ठीक आहे, त्यामध्ये 15 विद्यार्थी त्यांचे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंटचे आहेत। फर्स्ट इयर तुम्ही इंटरनॅशनल इंटर्नशिप क्रॅक करताय, फॉरेन क्लायंटशी तुम्ही बोलताय फर्स्ट इयर मध्ये है ना, ही खूप खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो। आणि एक शॉकिंग गोष्ट सांगू, जी GSOC होतं ना, गुगल समर ऑफ कोड, त्याच्यामध्ये 11 स्टुडंट पोलराइजचे सिलेक्ट झाले। पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण इंडियामध्ये फक्त 200 स्टुडंट सिलेक्ट होतात, त्याच्यामध्ये 11 स्टुडंट पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे, त्यात पण 9 स्टुडंट फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे। पूर्ण भारतातून 200 स्टुडंट सिलेक्ट होतात फक्त GSOC मध्ये, आणि जनरली IITian आणि NITianच असतात त्याच्यात सगळे, त्याच्यात पोलराइजचे 11 विद्यार्थी होते।
म्हणजे रिझल्ट बद्दल बोलायला झालं तर खूप काही आहे बाळांनो. त्यांच्या 4 स्टुडंटने समर ऑफ बिटकॉइन क्रॅक केलंय बाळांनो, 2 स्टुडंटने लिनक्सची इंटर्नशिप क्रॅक केलेली आहे. आता तुम्हाला वाटत असेल काय इंटर्नशिप असते, ठीक आहे, इंटर्नशिपचा काय फायदा. ऍव्हरेज स्टायपेंड इंटर्नशिपचं 2 लाख रुपये बाळांनो. पहिल्या दुसऱ्या वर्षी तुम्ही म्हणजे जर व्यवस्थित अभ्यास केला तर 2 लाख रुपयाची तुम्ही इंटर्नशिप क्रॅक करू शकता. हायेस्ट स्टायपेंड गेलेले 6 लाख इंटर्नशिपचं बोलतोय, प्लेसमेंट बद्दल तर बोलतच नाही मी अजून. फक्त इंटर्नशिप 6 लाखाचं स्टायपेंड गेलेलं आहे, ठीक आहे. 13 स्टुडंटला ऑन अन ऍव्हरेज 2.5 लाखचं स्टायपेंड भेटलेलं आहे ना. खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो. इथं आयआयटीचे स्टुडंट आयआयटी सोडून पोलराइजला जॉईन केलेले आहेत. 2-3 विद्यार्थी असे ज्यांचं आयआयटी मध्ये झालेलं होतं, पण ते आयआयटी सोडून त्यांनी पोलराइज जॉईन केलं. का रे बाळांनो? असंच थोडी जीसॉक मध्ये एवढे सिलेक्शन झाले का? कारण हे तेच शिकवताय जे कामात येणार आहे. फिजिक्स केमिस्ट्री सारखे सब्जेक्ट इथं नाही शिकवले जात, कारण बाकीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बघणार तुम्ही फर्स्ट सेकंड इयरला तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री शिकवतात, ज्याची गरज येत नाही तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये. हे तेच शिकवतात जे तुम्हाला कोडिंग मध्ये लागणार आहे. तुम्हाला वाटत असेल सर याचं प्रूफ काय, तुम्ही कोणत्या बेसिसवरती बोलताय? यांचे लिंक्डइन प्रोफाईल बघा. लिंक्डइन वरती अकाउंट असेल तर लिंक्डइन प्रोफाईल बघा. लिंक्डइन प्रोफाईल मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतील. लिंक्डइन प्रोफाईल मध्ये स्वतः स्टुडंटने पोस्ट केलंय की मी पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचा आहे, मला हे कॉलेज भेटलेलं आहे. ते तर फेक नाही करू शकत कोणी, है ना, कारण सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं तिथं. सगळं पॉसिबल आहे ना बाळांनो, त्यांच्या करिक्युलममुळे झालेलं आहे. करिक्युलम खूप स्ट्रॉंग आहे आणि ते एक प्रिन्सिपल फॉलो करतात की SGDL, सीड, ग्रो, डिस्ट्रप्ट अँड लॉन्च, ठीक आहे. या प्रिन्सिपल थेरीने ते काम करताय सगळं. तुमचे 4 वर्ष एंड होतात ना बाळांनो, तुम्ही 5000 तासाची कोडिंग केलेली असते. तुम्ही किती? 5000 तासाची कोडिंग मॅन्डेटरी केलेली, तेव्हाच तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं. आता विचार करा, ज्या विद्यार्थ्याने 5000 तासाची कोडिंग केली त्याला इंडस्ट्रीमध्ये गेलाच तो लगेच कोड करायला लागून जाईल, त्याला एक्स्ट्रा ट्रेनिंग द्यायची गरज राहणार नाही. गोष्ट समजते? आणि एक शॉकिंग गोष्ट सांगू बाळांनो, आता बाकीच्या कॉलेजेसमध्ये 1 किंवा 2 प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवतात. इथं तुम्ही 4 वर्षात 11 प्रोग्रामिंग लँग्वेज शिकतात. 11 प्रोग्रामिंग लँग्वेज खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो, ठीक आहे. मी पण कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे, पण मला 11 प्रोग्रामिंग लँग्वेज नाही येत, ठीक आहे. कारण कॉलेजमध्येच आम्हाला 2-3 शिकवल्या. तर हे कॉलेजेस आता नवीन काही गोष्टी घेऊन येत आहे, 11 प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताय आणि रिअल इंडस्ट्रीला ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे तीच गोष्ट तुम्हाला शिकवतायत. बाकीच्या गोष्टी नाही शिकवत आहे, ट्रॅडिशनल सब्जेक्ट नाही शिकवत आहे ना. त्यामुळे मुलाचा टाइम तिथं चांगल्या जागेवरती इन्व्हेस्ट होतो. ही गोष्ट समजा. इथं सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो मेंटरशिपला बाळांनो. मेंटरशिप बद्दल जर बोलायला झालं, तुम्हाला इथं लिमिटेड बॅच साईज आहे, त्यामुळे ना तुम्हाला एक सक्सेस बडी दिला जातो. तो तुमचा पूर्ण रोड मॅप डिझाईन करतो, कसं कसं तुम्हाला 4 वर्षात गोष्टी करायच्या आहेत, ठीक आहे. आणि नवीन आहे ना बाळांनो, म्हणून हे खूप लक्ष देतात, कारण यांना प्रूव्ह करायचं आहे गोष्टी, है ना, यांना रिझल्ट प्रूव्ह करायचे आहेत. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात. एक स्टुडंटला एक सक्सेस बडी असाइन होतो, तो पूर्ण त्याला हेल्प करतो 4 वर्ष, है ना. त्यातल्या त्यात तुम्हाला निंजा मेंटर्स सुद्धा असाइन होतात. निंजा मेंटर्स म्हणजे काय रे बाळांनो, जे गुगल, मायक्रोसॉफ्ट, रिझर्व अशा कंपनीमध्ये स्वतः काम करताय इंजिनियर, ते तुमच्याशी बोलतील, ठीक आहे. कारण त्यांना जे एक्सपिरियन्स करताय ते पास ऑन करतात तुमच्यासाठी, है ना. प्रत्येक वीकला इथं फायर साईड चॅट्स वगैरे कंडक्ट केल्या जातात, जेणेकरून याचा फायदा काय होतो. फायर साईड चॅट्स मध्ये तुम्ही स्टार्टअप फाउंडरशी बोलतात, है ना. तुम्ही जे गुगल, मायक्रोसॉफ्ट वगैरे मध्ये काम करताय त्यांच्याशी बोलतात, ठीक आहे. तुमची एक कॉन्व्हर्सेशन बिल्ड होतं, तुमची नेटवर्किंग होते बाळांनो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू, कॉलेज बँगलोरमध्ये. बँगलोर म्हणजे तुम्ही असं समजा की टेक कॅपिटल आहे इंडियाचं, ठीक आहे. तिथं तुम्ही शिकताय, तिथंच तुमची नेटवर्किंग होते. आणि ज्या कंपनीज असतात ना त्या पण लोकली हायर जास्त करतात, की जे बँगलोरचे कॅन्डिडेट असतील त्यांना लवकर हायर करतात, कारण रिलोकेशन मध्ये प्रॉब्लेम नाही होत. म्हणून तो पण तुम्हाला एक खूप जास्त मोठा बेनिफिट भेटेल. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट बाळांनो, टेक कॉम्बिनेटर, ठीक आहे. इथं तुम्हाला तुमचं जर स्वतः स्टार्टअप काही आयडिया असेल तुमच्याकडे, स्टार्टअप आयडिया बिल्ड करण्यासाठी तुम्हाला इथं फंडिंग पण दिली जाते बाळांनो, जी की खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो. आणि हे पॉसिबल होण्यासाठी त्यांनी स्वतःचं आपलं टेक कॉम्बिनेटर इस्टॅब्लिश केलेलं आहे बाळांनो, ठीक आहे. पोलराइज स्कूलमध्ये इन हाऊस तुम्हाला स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर भेटतं. तुमच्याकडे काही जर काही आयडिया आहे, तुम्ही पिच करा, ठीक आहे. तुम्हाला $10,000 फंडिंग सुद्धा भेटू शकते बाळांनो. $10,000 विच इज व्हेरी गुड अमाऊंट, ठीक आहे. एवढी फंडिंग तुम्हाला भेटेल, ठीक आहे. आता त्यांना एक तिथला स्टुडंट, पोलराइजचा एक स्टुडंट, त्याने फ्री टाइम नावाचं स्टार्ट केलं, त्याला पोलराइजने फंडिंग केलं आणि आता ते रेव्हेन्यू जनरेट करते. म्हणजे सगळ्याच गोष्टी इन्क्लुडेड आहेत त्याच्यात, है ना. ही खूप इम्प्रेसिव्ह गोष्ट मला वाटली, ठीक आहे. इथं तुम्हाला जिथं सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये स्टुडंटचं फक्त एक स्वप्न असतं, माझं सेमिस्टर क्लिअर झालं पाहिजे. इथं स्टुडंट्स स्वतः स्टार्टअप बिल्ड करताय, स्वतः फंड रेज करताय, स्वतः रेव्हेन्यू जनरेटिंग स्टार्टअप क्रिएट करताय, जे की खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो. इथं सिलेक्ट होण्यासाठी काय रे बाळांनो, सिलेक्ट होण्यासाठी तुम्हाला जेई नीटची गरज आहे का? काही गरज नाही, ठीक आहे. दिली असेल वेल अँड गुड, नाही दिली असेल काही गरज नाही तुम्हाला, ठीक आहे. तुम्हाला फक्त यांची
12th मध्ये तुमचं 12th पास पाहिजे, 60% क्रायटेरिया पास पाहिजे तुमचा, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला इथं PAT पॅट नावाची एक्झाम त्यांची द्यावी लागेल, पोलराइज ऍडमिशन टेस्ट. ती एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला एक डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल, ठीक आहे, किंवा इंटरव्ह्यू होईल तुमचा. त्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन. जेई मध्ये कमी आहेत, काही घाबरू नका. MSTCT मध्ये कमी आहेत, काही घाबरू नका, ठीक आहे. अजून पण तुमच्यासाठी चान्स आहे. माझं काय मत आहे मला माहिती आहे का बाळांनो, ऍडमिशन घेणं नाही घेणं हा नंतरचा प्रश्न आहे. आत्ताचा प्रश्न काय, एक्झाम देऊन, पहिले एक्झाम तर देऊन ठेवू, बघून नंतर काय जे करायचं ते आपण करू, पण आता एक्झाम देऊन ठेवू पहिले, है ना. तुमचा जर जेई मध्ये स्कोर चांगला असेल, जेईच्या बेसिसवरती पण तुम्हाला स्कॉलरशिप इथं भेटेल बाळांनो, ठीक आहे. आता इथं 2 स्कॉलरशिप आहेत. पहिली आहे तुमची मुकुल रस्तोगी स्कॉलरशिप फॉर एक्सलन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पॅट मध्ये स्कोर 100+ पाहिजे, या किंवा तुमचा 90% मेन्स मध्ये पाहिजे, किंवा 90% तुमचे 10th 12th मध्ये पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला 7 lakhs पर्यंत स्कॉलरशिप प्लस फ्री मॅकबुक इथं भेटेल बाळांनो. एक स्कॉलरशिप आहे बाळांनो, वुमेन इन टेक स्कॉलरशिप, है ना. ही वुमेन साठी आहे, ज्यांचा स्कोर चांगला आला त्यांना इथं 5 lakhs पर्यंत स्कॉलरशिप भेटेल आणि आयपॅड सुद्धा तुम्हाला भेटेल. जर तुमचा स्कोर MSTCT मध्ये 40 ते 100च्या दरम्यान येत असेल बाळांनो, नक्कीच या एक्झाम ऍटलीस्ट एक्झाम तरी द्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, नक्कीच तुम्हाला फायदा होईल बाळांनो, ठीक आहे. आणि जर तुम्हाला तुमचं टेक करिअर स्टार्ट करायचंय ना, पोलराइज एक स्मार्टेस्ट लॉन्च पॅड तुमच्यासाठी म्हणजे साबित होईल बाळांनो, ठीक आहे. आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, नक्कीच एनरोल करा. काही अडचण असली मला कॉमेंट्समध्ये नक्कीच विचारा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.